नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. हा ना कालचा व्हिडिओ आहे बघा. आणि मी काल ना पालक पनीर केलं होतं आणि मोडाची उसळ नाही का, मटकी ती पण थोडीशी केली होती. आणि खूप छान झाले होते दोन्ही पण रेसिपी. तर सोप्याच आहेत, फक्त आलं लसूण आणि मिरची घेतलेली आहे, ते वाटून घेतली मी. आणखी तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तिखट तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता. फोडणीला मी जिरं मोहरी घातलेले, आणखी थोडीशी दालचिनी आणि 2 पत्ते तेजपत्ता घातलेले. चांगला फ्राय करून घ्यायचा. मग कांदा 1 टमाटा 1 घातलेला आहे, तो पण चांगला फ्राय करून घ्यायचा. फ्राय करण्यासाठी मी मीठ थोडं घातलेलं आणि त्यामुळे लवकर फ्राय होतं. ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. खूप मसाला नाही आहे, काही नाही आहे, साधी सोपी रेसिपी आहे. आता हे मी अद्रक लसूण मिरची ना वाटून घेतलेलं, त्यातलं मी अर्धं पालक पनीरला घातलेलं आहे आणि ती थोडी लाल तिखट पण घातलेली आहे. आणि थोडंसं मटकीला पण मी घातलं ते वाटण. म्हणजे जास्त वाटण आमच्याकडे चालत नाही, मसाला जास्त चालत नाही माझ्या मिस्टरांना. तर हे कांदा टमाटर चांगलं फ्राय करून घ्यायचं. मग आपण पालक बॉईल करून घेतलेला होता. मी काही थंड पाण्यात टाकत नाही आहे. बॉईल करताना एक उकळी आली की लगेच बंद करायचं, म्हणजे ना कलर टिकतो, हिरवा राहतो. त्याच्यामध्ये काही बर्फ वगैरे मी घालत नाही. किती छान कलर आला आहे बघा माझ्या भाजीला. तर हे मी कोरडे मसाले घातले, धनिया जिरा पावडर, हळद, काश्मीरी लाल तिखट, थोडं आपलं लाल तिखट घालते. ते घालून मी ही प्युरी घातलेली आहे पालकची. पालक आठवड्यातून एकदा तरी स्त्रियांनी खायला हवा, कारण त्यामध्ये सगळे विटॅमिन्स असतात. आणखी आपल्याला रक्तवाढीला पण चांगला असतो पालक नक्की खात जा. आणि घरामध्ये पण सगळ्यांना मदत होते रक्तवाढीसाठी, आणि सवय पण लागते मुलांना. नाहीतर मुलं ना पालेभाज्या खात नाही. खूप टेस्टी झाली भाजी. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वरून क्रीम पण घालू शकता. आपली ताजी साई असते ती फेटायची आणि वरून घालायची, त्याने पण टेस्ट होते. मी नाही घातली यावेळेस, तशीच केली साधी. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आणि कलर बघा किती छान आहे. कलर बघूनच खावंशी वाटते भाजी. आणि इतकी टेस्टी झाली ना, तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि आता ही मोडाची उसळ ना, मी मटकी घरीच मोड आणलेले, पण थोडंसं 1-2 दिवस ना थोडं पुढे गेलेलं, थोडीशी काळवंडी बाकी. हे पण तशीच फोडणी दिलेली मी, कांदा टमाटा वगैरे वाटलेले ते पण घातलेले, आणि लाल तिखट घातलेलं 1 चमचा आपलं घरगुती. ही पण एकदम टेस्टी झाली आहे भाजी. एकदा नक्की करून बघा. आणि कशा वाटल्या भाज्या कमेंट करा, लाईक शेअर करा. परत भेटू अशाच रेसिपीसह. बाय.